तर 2 दिवस होणं होती सुट्टी, कारण दुबईमध्ये होता नॅशनल डे. तर मग म्हटलं काहीतरी स्पेशल करू, म्हणून ह्यांना म्हटलं आज पालक पनीर करू. तर पालक पनीर करण्यासाठी ह्यांना पनीर आणि पालक आणण्यासाठी मार्केटमध्ये पाठवलं. तर त्याच्यासोबत आलेलं आहे 2.5 लिटर दूध, ही एवढी गाजरं, त्याच्यानंतर ते चीज, ते बदाम खीर, अजून काय ते गुलाबजामुनचं प्रेमिक्स आणलंय. बापरे! आणि ते काय कॉर्न ब्रेड, अजून एवढ्या गोष्टी, हे का म्हणून माणूस घेऊन आलाय, ह्याचं करायचं काय एवढं? मलाच काही कळेना. आणि 3-3 पेंड्या कोथिंबिरीच्या घेऊन आल्या यार. एक तर घरात बेसन नाही कोथिंबिरी वड्या करायला, आणि 3-3 पेंड्या घेऊन आलेत. म्हटलं तर काय करू? म्हणलं एकच संत्र दिसतं त्याच्यामध्ये. म्हणलं संत्र कशाला आणलंय? मला म्हणतात मला फ्री भेटलंय त्याच्यामध्ये. मी खूप कंटाळले, आता मी झोपतो, माझं काम झालं. आता तू पटापट माझ्या मस्तपैकी काहीतरी बनव आणि मग मला उठव. मग मी भाई सगळं ते पालक पनीर तर वगैरे सगळं साईडला जाऊ दे. सगळ्यात पहिलं मी घेतली ती कोथिंबिरी चिरायला, कारण कोथिंबिरी इथं आपल्या मुंबई सारखी नाहीये की बाबा 10 रुपये जोडीने भेटते, भरपूर महाग भेटते. मग आपलं जसं मी लसूण आणि मिरची घेतली. नवरा झोपला होता, त्याला काय मला बघवलं नाही. मी त्यांना म्हटलं खाली या आणि पटकन काहीतरी एखादं मला काम करायला हलकं करा, म्हणून म्हणले मी डाळिंब सोलतो. बरं बाबा, तेवढं तर तेवढं करा. मग नंतर मी एक भांडं घेतलं, त्याच्यानंतर मग मस्तपैकी त्याच्यामध्ये कोथिंबिरी 2-3 वेळा मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून टाकली होती. तर मी त्याच्यामध्ये हे केलं. त्याच्यानंतर थोडंसं माझ्याकडे बेसनचं पीठ होतं, कारण आम्हाला ऑन द स्पॉट येऊन शॉक दिला होता ना, की कोथिंबिरी आणले होते, त्यामुळे माझ्याकडे बेसनचं पीठ नव्हतं. मग माझ्याकडे तांदूळ आणि ज्वारीचं पीठ मिक्स होतं. तर इथे दुबईमध्ये आहे ना, जे ज्वारीचं पीठ आहे ना, म्हणजे मला नाही माहिती कुठे चांगलं भेटत असेल तर, पण मी जिथे राहते ना, तिथे ज्वारीचं पीठ खूप अजिबात चांगलं भेटत नाही. त्याच्यात चिकटपणा अजिबात नाहीये. मग मी काय करते, त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आहे ना, मिक्स करून त्याची भाकरी बनवते. मग त्याच्यानंतर आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट मी त्याच्यामध्ये टाकली. अर्धा लिंबू पिळला आपलं. त्याच्यानंतर मीठ टाकलं आणि हे मिश्रण एकजीव करायला सुरुवात केली. आणि हे सगळं झाल्यानंतर मग मी विसरले, की अरे यार, ह्याच्यामध्ये तीळ टाकायचे राहिले. तर ह्यांना बोलले तीळ द्या. तर ह्यांनी एवढा त्या तिळाचा पाक बडीमार केला ह्याच्या. म्हणलं ठीक आहे, चल जाऊ दे, थंडी अशी पण ठीक आहे, थंडीत तीळ चांगले असतात बॉडीसाठी. मग नंतर पाणी एका ह्याच्यामध्ये पाणी हे केलं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जाळी ठेवली आणि मग नंतर म्हणलं असं आपण ठेवूया. आईला असं ठेवताना पाहायची मी. मग नंतर म्हटलं असं काही जमत नाही आणि एवढा वेळ कोण टाइमपास करणार, 2-2 तास ते गॅस कोण हे करत बसणार, म्हणून म्हटलं कोथिंबिरीचा केक करू. जसं लागेल तसे आपल्या मस्तपैकी वड्या हे करू, जसं होईल तसं होईल. आणि त्याच दिवशी मग ह्यांना बदाम खीर, गोड काहीतरी पाहिजे होतं. मग बदाम खीर पण त्याच दिवशी करायची होती. म्हणून मग दूध सुद्धा मी बाजूला तिथे सुकायला ठेवलं. आणि तुम्ही बघू शकता घरामध्ये एवढा पसारा, इतका कचरा झालेला ना, की काय विचारायला नको. मला अक्षरशः कंटाळा आला होता. मला असं झालेलं की हा माणूस जो कामाला असतो ना, तेच बरं असतं. मग ही तिथं चाललंय तोपर्यंत एक साईडला मी दूध उकळायला ठेवलं, कारण मला बदाम खीर करायची होती. आणि दुसऱ्या साईडला मी भांडी वगैरे घासली. आणि त्याच्यानंतर मी आपला मस्तपैकी कोथिंबिरी केक आलाय, आणि तो केक मी अशा मस्तपैकी कापून घेतला. ऍक्च्युली काय झालं, की हे सगळं झाल्यानंतर बदाम खीर असल्यामुळे तिथं मला कॅमेराच